तुम्हालाही दुपारच्या जेवणानंतर किंवा भात खाल्ल्यानंतर झोप येते का? वेल, याचं कारण फक्त आळस किंवा भात असू शकत नाही. याचं रिझन आहे बायोलॉजी. आपलं जे बॉडीचं इंटरनल क्लॉक आहे, सर्केडियन रिदम, त्याप्रमाणे दुपारी 1 ते 3च्या आसपासचा जो वेळ आहे, त्यावेळेस एनर्जी लेवल्स ज्या आहेत त्या थोड्याशा डिप होतात. हे अगदी नॅचरल आहे. सेकंडली, ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस मोस्टली जो ब्लड फ्लो असतो आपला, तो आपल्या स्टमक किंवा डायजेस्टिव्ह सिस्टमकडे असतो आणि ब्रेनला थोडासा कमी ब्लड फ्लो असतो. सो अशा वेळेस थोडीशी झोप येणं स्वाभाविक आहे. तिसरं रिझन असू शकतं की कार्ब हेवी मील. जेव्हा तुम्ही हाय कार्ब, जसं खूप जास्त भात, खूप जास्त पोळी, ज्यावेळेस तुम्ही असं हेवी मील्स घेता त्यावेळेस तुमचं जे ब्लड शुगर लेवल्स आहेत ते एकदम स्पाइक होतात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात त्या लगेचच डिप डाऊन होतात आणि त्यामुळे एनर्जी लेवल्स कमी होतात आणि झोप येण्याची शक्यता आहे. सो या 3 अगदी नॅचरल गोष्टी आहेत ज्या रिस्पॉन्सिबल असतात दुपारी झोप येण्यासाठी किंवा आफ्टरनून स्लंपसाठी. वर्किंग आवर्स मध्ये तर झोप येऊन चालणार नाही. सो हा जो आफ्टरनून स्लंप आहे तो कसा अवॉइड करायचा? वेल, यासाठी पोर्शन साईज जे आहे लंचचं ते कमी ठेवावं. त्यामध्ये तुम्ही प्रोटीनचं प्रमाण जे आहे ते थोडंसं वाढवावं आणि जमल्यास लंच नंतर थोड्या वेळाने पोस्ट मील वॉक किंवा शतपावली करावी.